बॅक टू माय चॅनेल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहेत? मी पण खूप मजेत आहे गाईज. आत्ता इतका घाण सीन झाला ना माझ्याबरोबर. अक्षरशः कुकरमध्ये मी डाळ लावली, ती पूर्ण पडली. मला इतकं कसं तरी होत होतं, खूप अनइझी फील होते. अजूनही मला खूप त्रास होतोय, माहीत नाही मला का. बट इतकं घाण इन्सिडेंट झालं ना, असं वाटलं आज मी पूर्णपणे मरता मरता वाचले. कुकरचं झाकण काढल्यानंतर नॉर्मली डाळ उतरायला गेली, भाकरी करून ठेवल्या होत्या, खूप भूक लागली होती म्हणून. आणि जे सांडलंय ना गाईज, अख्खं किचन इतकं मेसी झालं होतं. मी पूर्ण क्लीन केलेत. वॉल तर तुम्हाला दाखवते, वॉलवर पण बघू शकता. मम्मी आली ना की माझी मजा आहे आता खरं, कारण मला इतकी भीती वाटती ना. दाखवते बघा कसे डाग पडलेले आहेत. आमचे आईसाहेब आम्हाला आले की खूप ओरडा बसणार आहे. हा अख्खं भिंती ना, भिंती माझी सगळी खराब झालेली. इथं डाग बीग पडलेले तिथे सगळीकडं. मला इतकं भीती वाटती ना, काय करावं काय नाही. आता ओरडा तर बसणारच आहे, खावाचं लागणार आहे. बट मला खरंच खूप रिस्क असं वाटलं, काहीतरी होतंय, काहीतरी वाचले मी. नाही तर आज माझं काय नव्हतं, खरं सांगते, मला काही समजत नव्हतं. आणि अजूनही पाय खूप दुखतात आहे, कसं तरी होतंय, खूप डेंजर. आणि घरात विशेष म्हणजे कुणीच नाही आहे, मी एकटी आज. मम्मी पण लग्नाला गेलेली आहे, तिला यायला आता माहीत नाही किती वेळ लागेल. मॅडमचा कॉल पण आला होता, पण मी तिला काही नीट म्हणजे तिला काय ॲक्च्युली ऐकायला आहे ना, सो आपण तिला फोन करून बोलून सांगणार आहे ही गोष्ट. सो गाईज, मी खरंच, मला असं वाटलं की काय झालं काय नाही. मला लिटरली असं वाटलं मला काहीतरी होतंय तिथंच. सो इतकं घाण झालं होतं. मी ऑलरेडी सगळी खराब झाले, ते पूर्ण डोक्यापासून सगळं कपडे चेंज केले, सगळ्यावर अंगावर माझे सगळे डाळ गरम वगैरे सांडली होती. मम्मीला अजून कॉल केलेला नाही आहे, 2 कॉल केले होते. आमच्या दुसरी काही फोन उचला ना आमचा. परत एकदा थोड्या वेळाने कॉल करते. आता सध्याला पहिलं लिंबू सरबत घेते, कारण की मला आता त्याच्याशिवाय काय होणारच नाही गाईज. मला इतकं कसं तरी होतंय ना अजून. सो पहिलं लिंबू सरबत पिते. काही सुधरत नाही, काय म्हणजे काही सुधरत नाही अजून, पण कसं तरीच होतंय. लिटरली मी बसले, ॲक्च्युली म्हणलं आता पहिलं बसाव, आणि काय आता काही करूच नाही शकत, कारण की खूप बेचैन होते आणि अनइझी फील होते. आता पाहिजे ना, इतके डेंजर, थरथर कापतात आहे ना गाईज. मी सकाळी खूप लवकर नाश्ता केला होता, ॲक्च्युली 8:30ला नाश्ता केला होता. आणि मम्मी गेली 8:45ला गेली, 9 काहीतरी वाजले होते. कॅब वगैरे बुक होत नव्हती, कॅब बुक झाली आणि ती गेली. आणि त्यानंतर नॉर्मली मी माझ्या घरात बसले होते, ॲक्च्युली बेडवर बसले होते टाइमपास करत. बरोबर 10 वाजले होते. म्हणलं आता सगळं आवरून घेतलं, घर क्लीन वगैरे केलं आणि